एक्सरसाइजमधलं 5वा प्रॉब्लेम बघायचा आहे. सुचेता अँड गायत्री आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स and additional information you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स बघायचं. परचेजेस अँड सेल्स म्हणजे डेबिटमध्ये असलेलं परचेजेस आणि क्रेडिटमध्ये असलेलं सेल्स अशा पद्धतीचं दिलेत बघायचं. म्हणजे ट्रेडिंगचा डेबिट साईड, ट्रेडिंगचा क्रेडिट साईड अशा पद्धत. तर वर्क्स मॅनेजर हा ट्रेडिंगमध्ये येणार. कॅपिटल सुचेता आणि गायत्रीचा कॅपिटल क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे हा बॅलन्स शीटमध्ये, किंवा आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढला की नाही तिथं बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून घ्यायचं. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगचा डेबिटमध्ये. नेक्स्ट डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स अमाऊंट डेबिट बॅलन्स, क्रेडिटर्स अमाऊंट क्रेडिट बॅलन्स हा बॅलन्स शीटचा असेट अँड लायबिलिटी साईड. ओके. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरीज. आता इथं एक लक्षात ठेवा, इथं एकच अमाऊंट दिलेला. इथं डेबिट आणि क्रेडिट इथं दोन्ही अमाऊंट दिला नाही. सपोज दोन्ही अमाऊंट दिला असतील तर एक वेजेस झालं असतं, एक सॅलरी झालं असतं. पण इथं एकच अमाऊंट आहे वेजेस अँड सॅलरीज, म्हणजे हा ट्रेडिंगमध्ये घ्यायचं का वेजेसपासून सुरुवात आहे ते. मग नेक्स्ट बिल्स रिसिवेबल आहे बॅलन्स शीटमध्ये. नेक्स्ट बिल्स पेएबल ते पण बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. नेक्स्ट डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट साईड. नेक्स्ट मोटिव्ह पॉवर हा ट्रेडिंग कस्ट. नेक्स्ट इंटरेस्ट हा रिसिव्ड आहे बघा, म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट साईड घ्यायचं. नेक्स्ट अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस हा फक्त प्रोडक्ट वेजेस असलं असतील तर ट्रेडिंगमध्ये आलेलं असतं. प्रोडक्टिव्ह डायरेक्ट रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग असं झालेलं असतं. अनप्रोडक्टिव्ह असल्यामुळं हा इनडायरेक्ट आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येतो. नेक्स्ट ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कन्व्हेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. गुडविल हा एक नवीन शब्द आलेला बघा. गुडविल बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईड, हा इंटँजिबल असेट आहे. नेक्स्ट कॉपीराइट्स. हा कॉपीराइट्स पण बॅलन्स शीटचा असेट साईड. नेक्स्ट बिल्डिंग बॅलन्स शीट असेट साईड. पार्टनर सुचेताज लोन, म्हणजे पार्टनरचंच लोन असलं तरी सुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये कुठं घ्यायचं नाही, म्हणजे हे बॅलन्स शीटचा लायबिलिटी साईड पार्टनर्स लोन म्हणूनच घ्यायचं. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट कॅश ॲट बँक बॅलन्स शीट. ओके. आता ॲडजस्टमेंट बघू. स्टॉक ऑन हँड 31 मार्चचा स्टॉक आहे, म्हणजे क्लोजिंग स्टॉक हे ट्रेडिंगमध्ये आणि बॅलन्स शीट असेट साईड. नेक्स्ट गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हटलं की नाही हे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून समजून घ्यायचं. ट्रेडिंगमध्ये येणार गुड्स आलं तर ते ट्रेडिंगचंच रिलेटेड असणार. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. सपोज ओल्ड प्रोडक्ट आधी दिलेलं ट्रायल बॅलन्समध्ये आधी दिलेलं ॲडव्हर्टाइजमेंट असेल तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे ॲड करायचं, नाहीतर डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहायचं. मग नेक्स्ट मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवरमध्ये तर मोटिव्ह पॉवर एक्सपेन्सिस डायरेक्ट एक्सपेन्सिस म्हणून आपण ट्रेडिंगमध्ये घेतलेलं आहे, पण त्याच्यातच डिपॉझिट ऑफ पॉवर मीटरचं डिपॉझिट 500 त्याच्यात ॲड आहे, म्हणजे हा मोटिव्ह पॉवरमध्ये लेस करायचं ट्रेडिंगमध्ये. आणि बॅलन्स शीट असेट साईड डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर म्हणून घ्यायचं. नेक्स्ट डेप्रिशिएट बिल्डिंग आहे ॲज युजल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये. आता राईट ऑफ 2000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन RDD 3% ऑन डेटर्स असं आहे बघ. म्हणजे बॅड डेट न्यू बॅड डेट आणि न्यू RDD.
बॅड डेट आधी ॲडजस्टमेंट करायचं, नेक्स्ट RDD ॲडजस्टमेंट. आता ओल्ड बॅड डेट, ओल्ड RDD वगैरे आहे काय बघायचं, त्या पद्धतीनं ते ॲडजस्टमेंट करायचं. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड ऑफ रुपीज बिल ऑफ रुपीज 4000. म्हणजे बिल्स रिसिवेबल काय आहे, 4000चं डिसऑनर बिल ॲड आहे. म्हणजे आधी बिल्स रिसिवेबलमध्ये डिसऑनर बिल लेस करायचं आणि डेटर्समध्ये ॲड करायचं. हे समजलं. म्हणजे डिसऑनर्ड बिल्स रिसिवेबलमध्ये इन्क्लूड असल्यामुळं ते आधी लेस करायचं, मग डेटर्समध्ये म्हणजे दोन्ही बॅलन्स शीटमध्ये दोन्ही ॲडजस्टमेंट येतात. इन द बुक्स ऑफ सुचेता अँड गायत्री ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हे बॅलन्स शीट. आता फिक्स आयटम कुठलं आधी लिहून घेऊया. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेजेस आणि टू बाय सेल्स आणि बाय क्लोजिंग स्टॉक. ओके. आता रिटर्न वर काय आहे काय बघायचं, नाहीतर ते नंतर आपण हो. ओके. परचेजेस अँड सेल्स रिटर्न वर काही नाही आहे, डायरेक्ट मी आउटरमध्ये लिहितो 65,000. नेक्स्ट सेल्स 1,85,500. ओके. नेक्स्ट वर्क्स मॅनेजर सॅलरी, टू वर्क्स मॅनेजर सॅलरी. काही ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही बघा. सॅलरी 2,300. नेक्स्ट कॅपिटल आहे. कॅपिटल म्हणजे इथं ड्रॉइंग वगैरे काय आहे काय बघायचं. ड्रॉइंग कॅपिटल कुणाचं, सुचेता किती 75,000. त्याची इथं 2-3 लाईन सोडून इथं एक आणि ड्रॉइंग वगैरे काही नाही. ओके. डायरेक्ट आता इथं सुचेताने. नेक्स्ट इथं गायत्रीचा अमाऊंट किती 18,000 सॉरी 40,000. ओके. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक 18,500 सॉरी 18,700. नेक्स्ट डेटर्स अँड क्रेडिटर्स आहे. डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे. डेटर्स आणि इथं 2-3 लाईन सोडून क्रेडिटर्सचं काही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटमध्ये. डेटर्सचं ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलममध्ये घेतो 47,500. वेजेस अँड सॅलरीज, वेजेस अँड सॅलरीज किती आहे 4,000. ओके. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. आता इथं डिसऑनर्ड बिल वगैरे आहे, बॅड डेट, RDD, बिल्स ऑन डिसऑनर्डच्या म्हणजे 3 ॲडजस्टमेंट आहे. इथं 2-3 लाईन सोडून इथं बिल्स रिसिवेबल अमाऊंट 22,000. ॲडजस्टमेंट आपण नंतर बघू. आता इथं फक्त ॲडजस्टमेंट इथं घेऊन ठेवतो मी. तर नेक्स्ट बिल्स पेएबल आहे. बिल्स पेएबल किती 27,300. नेक्स्ट डिस्काउंट इथे 2-3 लाईन सोडून मला वाटतं हे तेवढं नाही आहे का. इथं एक डिस्काउंट
रिसिव्ड आहे, क्रेडिट साईड घ्यायचं आहे आपल्याला. इथं वरती एक लाईन सोडून बाय डिस्काउंट अमाऊंट किती 400. नेक्स्ट मोटिव्ह पॉवर आहे, ऍडजस्टमेंट आहे. मोटिव्ह पॉवर किती आहे 1350. तर ऍडजस्टमेंट जरा असं खाली घेतो मी. नेक्स्ट हे पण रिसिव्ड आहे म्हणजे बाय इंटरेस्ट किती 1300. नेक्स्ट अनप्रोडक्टिव्ह वेजेस टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस किती 3000 डायरेक्ट ऑटोमॅटिक. नेक्स्ट ऑडिट फीज आहे, काही ऍडजस्टमेंट नाहीये. ऑडिट फीज बाकीचं बिल्स रिसिवेबलचं डेटर्स वेगवेगळं ऍडजस्टमेंट असल्यामुळे हे राहू शकतो असं, म्हणजे असं ऍडजस्टमेंट करू शकतात. ऑडिट फीज. नेक्स्ट रेंट आहे, रेंटचं पण ऍडजस्टमेंट नाहीये. रेंट किती आहे 1800. नेक्स्ट कन्व्हेन्स. कन्व्हेन्स किती 2000. गुडविल, आता इथं एक लाईन सोडून गुडविल 25,000 डायरेक्ट ऑटोमॅटिक. तर बघा गुडविल बरोबर कॉपीराइट्स पण इनटेंजिबल असेट आहे. कॉपीराइट्स किती 20,000. ओके. नेक्स्ट बिल्डिंगला ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे बिल्डिंग किती 88,000. डेप्रिसिएशनच असणार, लेस डेप्रिसिएशन. ओके. नेक्स्ट पार्टनर सुचेताज लोन. पार्टनर्स लोन म्हटलं तर झालं, किंवा डायरेक्ट सुचेताज लोन. अमाउंट किती 6150. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. हाऊ मच 40,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक 26,000. ओके. तर ट्रायल बॅलन्स मधलं सगळं आयटम झालेले. आता ऍडजस्टमेंट करू. बघा स्टॉक ऑन 31 मार्च 2019 was valued 19,700. Closing stock 19,700. The second effect closing stock 19,700. ओके. आता नेक्स्ट गुड्स कॉस्टिंग 3,000 distributed as free sample. आता बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल किती 3,000. नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून 3,000. इथं ब्रॅकेट मध्ये फ्री सॅम्पल म्हणून लिहा. महिन्यानंतर ते समजायला पाहिजे कुठला ऍडव्हर्टाइजमेंटचा अमाऊंट घेतलाय म्हणून. ओके. नेक्स्ट मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ मीटर. पॉवर मीटरचं आता डिपॉझिट इन्क्लूड आहे, लेस करायचं. लेस पॉवर मीटर डिपॉझिट किती हाऊ मच 500. तर 850. आता हेच पॉवर मीटर
डिपॉझिट अमाऊंट किती आहे 500. नेक्स्ट डेप्रिशिएट बिल्डिंग 5%. बिल्डिंगचं डेप्रिशिएशन 5% आहे. 88,000चं 5% म्हणजे 10%ला 8,800 आणि परत त्याचं निम्मे म्हणजे 4,400 होतो. 600 83,000. त्याची डेप्रिशिएशन एकच डेप्रिशिएशन आहे म्हणजे डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग किती 4,400. नेक्स्ट राईट ऑफ 2,000 बॅड डेट आहे आणि आरडीडी लेस डायरेक्ट अमाऊंट दिलेला आहे बॅड डेटचं 2,000. आता ह्याची सेकंड इफेक्ट टू बॅड डेट. ओल्ड बॅड डेट वगैरे काही नाहीये, मी डायरेक्ट बॅड डेट आणि आरडीडी एवढंच घेतो. 2,000 अँड आरडीडी न्यू आरडीडी आहे इनडायरेक्टली ते समजून. आता हे 45,500 वरती मग आरडीडी. आरडीडी किती 3% आहे वाटतं. ओके 3% आहे. किती 45,500 वरती 3% काढायचे म्हणजे 3 5 15 15 and 16 3 4 12 and 13 65. आफ्टर न्यू आरडीडी 13 किती 65 म्हणजे इथं 3,365 टोटल. आता इथं अजून एक ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल डिसऑर्डर्ड अजून एक ऍडजस्टमेंट असल्यामुळे अजून इथंच मी टोटल घेतो. इथं लेस करायचंय. $44. आता ते बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड ऍड करायचंय. ते डिसऑनर्ड बिल्स ते बघू दे नंतर. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड 4,000 आहे म्हणजे इथं 4,000 ऍड करायचे म्हणजे 48,135 आणि इथं लेस डिसऑनर्ड बिल डिसऑनर्ड बिल 4,000 इथं लेस करायचंय 18,000. डिसऑनर्ड बिल बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लूड आहे ते लेस करायचं डेटर्स मध्ये ऍड करायचं. ओके आता ऍडजस्टमेंट पण सगळं झालेलं आहे बघा. आता 1 by 1 आधी हे क्लोज करूया. 90,700 2,08,200 होते. 2,08,000 म्हणजे कस्टम ड्युटी मिस झालेला आहे म्हणजे 2,008 9,700 2,09,700. आता टोटल किती होते त्या साइड 18,700 प्लस 65,000 प्लस 2,300 प्लस 4,000 1,00,000 to gross profit. Gross profit carried on 1,15,850 and here by this 400 तर असं खाली घेतले
म्हणजे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 1,15,850 होतं. आता ह्याची टोटल तर बघा 1,17,550 येते. 116,700 आणि 3,365. $1,17,550, 1,17,550 आणि टू नेट प्रॉफिट कोण कोण सुचेता आणि गायत्री दोन्हींचं 3:2 रेशो 3:2 रेशो मध्ये वाटायचं. किती आलं प्रॉफिट 97,365 97,485 हे 3:2 रेशो मध्ये वाटायचं आहे. म्हणजे किती येणार 97,485 इंटू 3/5. Sorry, 97,485 into 3/5, 58,491. Same तसंच 97,485 into 2/5, 38,994. आता हेच तर ऍड करायचं आहे. ऍड नेट प्रॉफिट 58,491 आणि इथं ऍड नेट प्रॉफिट 38,994. तर हे 78,994 हे 491 1,23,491 होतं. आता हे दोन्ही साइड टोटल करूया. 1,23,491 300 plus 6150 93 and 8 close.